आमच्या शेतात काय करताय तुम्ही? आता आमच्या शेतातून आम्हाला विचारणार का काय करता? तुमचं शेत? हा, ही शेत जमीन माझी आहे, मी इथला मालक आहे. होतात मालक होतात. रीतसर व्यवहार झालाय. तुम्हाला पैशाची गरज होती, अर्जंट पैसे पाहिजे होते, तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले. कधी झाला व्यवहार? आणि व्यवहार झालाय म्हणता आणि आपली साधी ओळख पण नाही, या बोलण्याला काय अर्थ आहे काय? हो, आता अशा किती जमिनी विकत घेतल्यात मी. प्रत्येक मालकाला भेटायला येईल नाही आपल्याला. काही गरज आणि टाइम दोन्ही बी नाही आपल्याला. मी रीतसर व्यवहार केलाय आणि त्याचा पुरावा आहे आपल्याकडे. पुरावा? दाखवा ना, पुरावा दाखवा. नीट बोलायचं आपल्याशी. काही पुरावे ऐकून फिरत नाही जिथे मी काय. आणि मी नीटच बोलतोय. काय ही शेत जमीन माझी आहे आणि आपल्यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. दुसरी कुठली तरी जमीन विकत घेतली असेल तुम्ही. नीट चेक करा आणि निघा इथून. मी नीट चेक करूनच आलोय. त्यामुळे तुम्ही तो वाद घालत बसू नका, निघा. हो, काय चाललंय तुमचं? तुम्हाला नीट बोलता येत नाही का? ते तुमच्याशी नीट बोलतायत ना, मग तुम्ही नीटच बोला. आणि आमच्याच जमिनीवर उभं राहून आमच्यावर कसली दादागिरी करताय तुम्ही? हो बाई, गरीब माणसांच्या बोलण्यात तुम्ही नाक खुपसू नका. मला शहाणपणा शिकवायचा नाही हा. चोर तर चोरवर शिरजोर बनताय का? आधी आमच्या जमिनीतनं निघा. ओ मॅडम, नीट बोलायचं. आपण म्हणलं ना, पैसे दिले, व्यवहार केला म्हणजे व्यवहार केला. खोटा व्यवहार आणि खोटं बोलणं आपल्या रक्तात बसत नाही. व्यवहार केलाय म्हणताय, मग व्यवहाराचे काही कागद असतात ते कुठे आहेत? पेपर्स कुठे आहेत? ही माणसं कोण आहेत नेमकी आणि एकदम असं स्वतःचा हक्क कसा सांगतायत जमिनीवर? देवा, मी चांगल्या मनानं घेऊन आले होते आबा आणि मालती मॅडमला इकडं, पण इथे तर वेगळंच काहीतरी होतंय. आत्तापर्यंत तरी सगळं काही माझ्या मनासारखं घडतंय. आता या इंद्रामुळे त्यांना मान खाली घालून अपमान करून घेऊन जावं लागेल ना, तेव्हाच माझ्या मनातली ही धगधगती आग शांत होईल. हे बघा, ही जमीन ना माझीच आहे. तुमची जर ही जमीन असेल ना तर पेपर्स दाखवा आणि मग हक्क सांगा. हो, बास झाला आता. मगाचपासून ऐकून घेतोय तर आधीच करायला लागलाय तुम्ही. मी माझ्याच हक्काच्या जमिनीमध्ये उभा आहे, कळलं का? त्यामुळे जायचं असेल ना तर तुम्ही निघा इथनं, कळलं का? मला घालवायची भाषा करताय? मला जोर जबरदस्तीची भाषा ऐकवताय? आता तुम्हाला जी भाषा कळती तीच तुम्हाला सांगायला लागेल, नाही का? हे बघा, उगाच आमच्या अंगावर येऊ नका, नाही तर तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही. तोंड सांभाळून बोला. एक वाढीव शब्द बोलण्याची गरज नाहीये. तुमच्याशी प्रेमानं शांतपणे बोलतोय तर तुम्ही आम्हालाच मूर्ख समजायला लागलात. आमच्याच जमिनीत घुसून आमच्याशी दादागिरी करताय. पेपर्स दाखवा म्हटलं, तुमच्याकडे नाही आहेत. पेपर्स तर मी दाखवीनच, पण आता तुझी लायकी नाही ना काढली तर स्वतःचं नाव लावणार नाही दौलत म्हणून. अरे दीड दमडीचा माणूस तू, हा? आणि मला सांगतो हे बघ, मी माझ्याच शेत जमिनीमध्ये उभा आहे, हे सत्य आहे. आता तू तुझ्या बाप जात्यानं जर घेऊन आलास ना तर मी इथून हालत नसतो. जा, काय करायचं ते कर जा, पण ही पद्धत नाही माझ्याशी बोलण्याची. आता तुला माझी तुडवायची पद्धत दाखवतो.
तुमची हिम्मत कशी झाली आबासाहेबांना हात लावायची? ए आवाज खाली करायचा. मगाचपासून या माणसाला सांगतो माझी जमीन आहे माझी जमीन आहे, तरी माझ करतोय इथं. तुम्ही नीट बोलायचा आबासाहेबांशी, नाहीतर जीभ भासडून ठेवेल तुमची. ए कोण आहेस तू? हा लायकी आहे का तुझी माझ्याशी बोलण्याची? मी कोण आहे माहिती का तुला? तुम्ही एक फालतू माणूस आहात, एवढं दिसतंय तुमच्या वागण्या बोलण्यातून. गप गुमानं माफी मागायची आबासाहेबांची. आतापर्यंत तुझ्याशी आवजाव करून बोलत होते, पण तो मान घ्यायची लायकी नाहीये तुझी. या म्हाताऱ्याची माफी मागू का मी? अरे हर अरे बायकांच्या बाई काय लागतो रे? हिंमत असेल ना तर बाहेरून माझ्याशी भिड ना. ए तोंड सांभाळून बोल. मी तुझ्याशी आधीपासून नीटच बोलत होतो. ए काय नीट बोलतो तू? हा काय नीट बोलतो? तुला मगाचपासून सांगतोय ही माझी जमीन आहे. तू असं नाही ऐक मात्र ना तुझं माझच उतरतो बघ मी. आई आई कोणाचा माल दाखवायला निघालाय तुम्ही? कोणाचा? कुठल्याही माणसाशी वाकडं बोलताना विचार करायचा की तो माणूस कोण आहे. माझ्या आबांशी नीट बोलायचं, कळलं का? सोड हात सोड. कोण आहेस तू? माडिकांची सून आहे ती. कळलं का मी कोण आहे? दुसऱ्यांचा मान ठेवायला शिका, नाहीतर आता जो हात पिरगळलाय ना तोच तुमच्या गळ्यात बांधीन. धमकीची भाषा केली म्हणजे वस्तुस्थिती बदलत नाही. ही माझी जमीन आहे हे सत्य आहे आणि वर तुम्ही माझ्यावरच आरेरावी करताय. सुरुवात तुम्ही केलीत म्हणून आम्हाला आरेरावी करावी लागली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पाठवले असतील पैसे, पण तुमच्याकडे ही जमीन तुमची आहे याचा कुठलाही कागदोपत्री पुरावा नाहीये. त्यामुळे अजून सुद्धा ही जमीन महाडिकांच्याच नावावरती आहे. अहो पण पैशाचा व्यवहार सगळ्यात महत्वाचा असतो ना. अहो इथंच तर चुकलात तुम्ही. पैशाचा व्यवहार करत असताना तुम्ही कागदपत्र बनवायला पाहिजे होती. अहो कुठं कुठली सही नाही काय नाही आणि व्यवहार झाला असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही असं ऐकणार नाही. तुमच्यावर केस नाही ना केली तर नावाचा दौलत नाही, लक्षात ठेवा. मग नाव बदलायची वेळ येईल तुमच्यावर आशाने. अहो तीच केस उलटी होईल तुमच्यावर, कारण कायदा पुरावा मागतो व्यवहाराचा. आहे का तुमच्याकडे तो? आबासाहेबांनी कुठं सही केली आहे सांगा मला. आणि मुळात कायद्याची भाषा मला शिकवू नका, मी कायद्याचाच अभ्यास करते. अहो हे बघा, तुमच्या अपेक्षेनुसार मी आधीच पैसे पाठवले. तो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला सांगा तुमचा माझ्याशी कधी व्यवहार झाला हो? तुमच्याशी नाही व्यवहार झाला, इंद्रजित महाडिकांशी व्यवहार झाला. महाडिकांशी व्यवहार झाला. महाडिकांशी व्यवहार झाला. महाडिकांशी व्यवहार झाला. त्यांच्यासाठीच तर एवढी मोठी रिस्क घेतली ना मी. काय इंद्राशी व्यवहार झालाय तुमचा? मग काय बोलताय तुम्ही?
अहो हा व्यवहार तुम्हाला माहित नाही, माझी काय चूक आहे? अहो खोटं बोलताय तुम्ही. माझा इंद्रा असं वेडेवाकडे व्यवहार करणारच नाही. इंद्रा, बरं झालं तू वेळेवरती आलास. हा माणूस आपल्या जमिनीवरती हक्क सांगतोय. याचं म्हणणं की त्याने तुझ्याशी पैशाचा व्यवहार केलाय. सांग त्याला हे सगळं खोटं आहे. अरे ऐकतच नाही तू मगासपासून. आबा, त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे, त्याचं म्हणणं. माझा व्यवहार झालाय त्याच्याशी. आणि त्यांनी पैसेही ट्रान्सफर केलेत. आबा, माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. आबा, आबा, अहो थांबा. अहो अहो ओ मॅडम, आता कळलं ना तुम्हाला नेमकं काय झालं होतं आणि चूक कुणाची होती ते? नाही, इथनं पुढं जरा लक्षात ठेवत जावा. स्वतःची चूक असताना दुसऱ्यांना माज नाही दाखवायचा. कळलं ना? हे बघा, माझं म्हणणं एकदा. तुम्ही यात बोलू नका. भाऊजी, हे बघा, संताप करून घेऊ नका. तुम्हाला परत त्रास होईल. अहो शांत राहा तुम्ही. हो आबा. अहो हे सगळं तुम्ही पेशंटली हँडल करा ना प्लीज. आणि असंही तुम्हाला चिडायचं नाही, डॉक्टरांनी सांगितलंय ना. आबा, मागच्या वेळेप्रमाणे बीपी शूट होऊ शकतो. प्लीज ऐका आमचं. आता काही बोलू नका. मी काही बोलत नाही ना, त्याचेच परिणाम आहेत हे सगळे. माझ्याच घरात माझं अस्तित्व काही लोकांना मान्य नाहीये आणि मी हे खपवून घेणार नाही. मी कोण आहे या घरामध्ये? त्या घरामध्ये मला काडीची तरी किंमत उरली आहे का? माझ्या शेतात गेल्यावर मला कळतं की माझं शेत आता माझं उरलं नाहीये. माझा अपमान केला जातो, मला धक्काबुक्की केली जाते. इतकी वर्ष ह्याकरता झगडलो मी, ह्याकरता इतकी वर्ष मेहनत घेतली मी की मला असे दिवस बघावे लागले. का सहन करायचं मी हे सगळं? मी आता हे सहन करू शकत नाही. मला हे सहन होणार नाही. हे खूपच चिडलेत. आता जे काही झालं त्याचं सगळं खापर माझ्या इंद्रावर फुटणार आहे. आबा, माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं आहे तुझं? सांग ना, का ऐकून घ्यायचं मी तुझं? आणि एकदा सांगून मला मोकळा हो. किती वेळा ऐकून घ्यायचंय मी तुझं? प्रत्येक वेळा तू चुका करत राहा, मी समजून घेईन, तुला माफ करत राहीन आणि माझ्या परोक्षात तू माझी जमीन विकून मोकळा हो. तुला प्रॉपर्टी गहाण टाकताना मी सांगितलं होतं, पण तेव्हा तुला माझं ऐकायचं नव्हतं. तुला तुझ्या अकल्यानं कंपनी चालवायची होती. मला म्हणालास, आबा माझ्या कारभारात ढवळाढवळ करू नका. नाही केली. मला दिसत होतं की तुझं चुकतंय, पण एका शब्दानं बोललो नाही.
पण त्याचे चांगले पांग फेड देशील तू. या सगळ्याचा असा फायदा करून घ्यायचा. आवा, मी कसलाही फायदा करून घेतलेला नाहीये. मी हे जे काही केलंय ते सगळं फक्त मला काही ऐकून नाही घ्यायचंय तुझं. प्रत्येक वेळेला नवनवीन प्रॉब्लेम्स निर्माण करत राहा, ते माझ्यापासून लपवत राहा आणि नंतर मीच कसा बरोबर हे सांगण्याची धडपड करत राहा. मी तुला फक्त कंपनीची सूत्र दिली आहेत, पण तू तर माझं घर, माझी जमीन परस्पर विकून टाकण्याचा निर्णय घ्यायला निघालायस. हा निर्णय घेण्याचा अधिकार तुला दिला कोणी रे? आबा प्लीज, माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. आय कॅन एक्सप्लेन. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, मी का ऐकतो तुझं? तुला हुशार समजलं ना, हे चूक झाली माझी. हक्कांच्या गोष्टींची राख रांगोळी करायला निघालायस तू. परस्पर माझी जमीन विकून टाकण्याचा निर्णय घेतलास तू, आणि हे करताना तुला जराही लाज नाही वाटली रे? अहो काय चाललंय तुमचं? सगळ्यांसमोर स्वतःच्या मुलाची लाज कसली काढताय? त्याचं काय म्हणणं एकदा ऐकून तरी घ्या ना. बस, आपण सगळे पिकेला लागल्यावरती तुमचे डोळे उघडणार आहेत का मालती? तरी जमीन विकली ना, तो माझ्याकरता फक्त एक जमिनीचा तुकडा नाही हो, माझी दुसरी आई आहे ती. माझ्या बापजाद्यांनी त्या जमिनीच्या जोरावरती हे घर वाढवलं, मोठं केलं, सांभाळलं. माझ्या आठवणी जोडल्या गेल्या त्या जमिनीशी. आणि तुमच्याही आठवणी जोडल्या आहेत ना त्या जमिनीशी? आहेत ना? बघ, तीच जमीन परस जमीन नाही, लक्ष्मी आहे आपल्याकरता. एकेकाळी माझ्या बापाला त्या जमिनीच्या मदतीनं आपल्या पोटाच्या खळग्या भरल्या आहेत. विसरलात तुम्ही? आणि माझा मुलगा जमीन विकून टाकायला निघालाय. हे पटतंय तुम्हाला? आबा, मला मान्य आहे, मी हे सगळं तुम्हाला विचारून करायला हवं होतं. पण हेही तितकंच खरं आहे, मी तुम्हाला विचारलं असताना तुम्ही मला हे करूच दिलं नसतं. हो, मी ज्याला ज्याला नाही म्हणतो ते तुला हट्टानं करायचं असतं ना रे. माझं म्हणणं तुला कधी पटवून घ्यायचं नसतं. सांग ना, तुझ्या लेकी माझ्या म्हणण्याला काही किंमत आहे का रे? मला एकदा खरंच सांग, कोण समजतोस तू मला? एकदा सांगून टाक, म्हणजे मी माझा निर्णय घेऊन बाजूला होतो. एक काम करतो, माझ्या जवळच्या ज्या गोष्टी आहेत त्यांची यादी करतो, तुला देतो. एक एक करून सगळ्या गोष्टी विकून टाकणार रस्त्यावरती आहे. बाबा बस, तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही आता. मी असं काहीही करणार नव्हतो, माझ्या मनात असं काही नव्हतं. आपण ज्या वेंडर सोबत डील केली होती त्याचा माल आपण त्याच्या वेअरहाऊसवर पोहोचवत होतो. वाटेत ऍक्सिडेंट झाला, आपल्याला खूप मोठा लॉस झाला. त्यामुळे पण तो वेंडर सुद्धा काही केलं ऐकायलाच तयार नव्हता. तो म्हणत होता की सगळा लॉस आपण बेअर करायचा. कसं पॉसिबल आहे आबा ते? शिवाय मी इन्शुरन्स कंपनीशी बोलून बघितलं, तिथूनही काही रिस्पॉन्स नाही आला.
आबा माझ्याकडे शेवटचा एकच पर्याय उरलेला होता. म्हणून मला ती जमीन विकावी लागली. मान्य आहे मला, तुमच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या त्या जमिनीसोबत, पण प्रत्येक वेळी आठवणींमध्ये रमून राहणं योग्य नाहीये. आबा तो वेंडर थोडं जरी ऍडजस्ट करायला तयार झाला असता ना, मला हे नाही करावं लागलं असतं. पण जेव्हा तो डील कॅन्सल करायचं म्हणाला ना, माझ्याकडे कुठलाच पर्याय उरलेला नव्हता आणि म्हणून मला ते करावं लागलं. आबा माझं म्हणणं फक्त एवढं आहे, त्या क्षणी माझ्या डोक्यावर टांगती तलवार होती म्हणून मी हे सगळं केलं. दॅट्स इट.